राजे यांचे मित्र आहेत, हं. पूर्वीपासूनचे सहकारी आहे. त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांनी या आधी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की त्या ठिकाणी ज्या काही पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, हं. त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये एक मशालीच्या चिन्हावरती हं. सर्वत्र पराभव स्वीकारावा लागला. हं. पक्षाचे जे नेते आहेत कुठल्याही पद्धतीने सहकार्य केलं नाही. ना उद्धव ठाकरेंनी एखादी बैठक घेतली. हं. उद्धव ठाकरे ठीक आहे, आम्ही समजू शकतो. ना आदित्य ठाकरे हे सुद्धा ना कुठला नेता त्या ठिकाणी त्यांच्या मदतीला गेला. हं. शेवटी मी नेहमी म्हणतो की सैन्य हे शिदोरीवर चालत असतं. सरदार फक्त घरी बसणार असेल हं. तर सैन्य चालू शकत नाही. लढाई करता फक्त सैन्यावरती जबाबदारी देऊन चालत नाही, हं. तर सरदारांनी सुद्धा सैन्याच्या सोबत लढावं लागतं. हं. त्या निवडणुकांमध्ये त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारचं सहकार्य हे काही पक्षाच्या पैशाच्या आणि देणगीच्या स्वरूपात नसतं, हं. परंतु नेते जाणं, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं, जाहीर सभा घेणं, काहीही प्रकार हं. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांमध्ये केले नाहीत. त्याचबरोबर त्या विभागामध्ये बरं. काल आलेले शिवसेने हं. त्यांना त्यांच्या डोक्यावर उपनेते म्हणून बसवलं. हं. त्यांच्या विभागामध्ये अंबादास दानवे लिडरशिप करू लागले, हं. की जे कधीही लोकांमधून निवडून आले नाहीत. अशा लोकांचं नेतृत्व हे लोक नाही स्वीकारू शकत. हां. आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. बरं. नरेशजी धन्यवाद. तुम्ही त्यांचं स्वागत करताय आणि तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी. त्यामुळे आताची ही मोठी बातमी आपण बघतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 6 खासदार आहेत ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यापैकी ओमराजे निंबाळकर हे देखील आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. अगदी काही वेळापासून त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या